मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत असंच एक मस्त यम्मी फुल चीजने भरलेलं क्रिस्पी सँडविच कसं बनवायचं ती रेसिपी। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असं हे सँडविच आणि एकदम खाताना बाहेर सुद्धा येणार नाही असं टफिंग इथं मी बनवलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपी बघूया। तर स्टफिंगसाठी एक मध्यम आकाराचा बारीक कट कांदा करून घेतलेला आहे। नंतर पाव वाटी हिरवे वाटाणे मी उकडून घेतले। तर तुम्ही फ्रोझन असले तर उकळायची गरज नाही। इथे मी 1 मिनिटभर किंचित साखर टाकून हे उकडून घेतलेले आहे। त्यानंतर बटाटे उकडून साल काढून मी असे बारीक त्याचे फोडी करून घेतलेले आहेत। तर मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतले। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी छान मस्त तिला तडतडू दिली। तर बघा मोहरी छान मस्त आता तडतडली। त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा भर जिरे टाकून घेणार आहे आणि जिरे सुद्धा छान मस्त फुलू द्यायचे आहे। तर साधारण 1 सेकंद भरच आपल्याला हे जिरे होऊ द्यायचे। तर जिरे सुद्धा मस्त आपले फुलले। आता पाव चमचा हळद टाकून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला। त्यानंतर तुम्ही पावभाजी मसाला किंवा चाट मसाला सुद्धा यामध्ये टाकू शकतात। आणि लगेचच यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला फोडणीसारखा छान असा हलकासा ब्राऊन नाही करायचा। तर 1-2 सेकंद फक्त त्याला परतून घ्यायचा आहे। थोडासा मऊ करून घ्यायचा। ही फोडणी छान मस्त अशी परतून घ्यायची आपल्याला। त्यानंतर उकडलेले हे हिरवे मटार याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान मस्त परतून घ्यायचे। तर 1 सेकंद भरच आपल्याला हे परतायचे आहे। तर सगळे जिन्नस आपल्याला असे खूप 5 मिनिटं 2 मिनिटं परतायचे नाही। तर कांदा वगैरे सगळं आपल्याला असं फक्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि त्यामध्ये हा उकडलेला आता बटाटा आपण टाकून घेऊ। तर बटाटा सुद्धा छान एकजीव आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा। वा मस्तच खूपच छान असा सुंदर कलर आलाय आणि सुगंध तर घरभर पसरलेला आहे। अशा प्रकारे स्टफिंग केलेलं सँडविच खूपच सुंदर लागतं आणि झटपट होतं। म्हणजे यामध्ये असं स्लाइस वगैरे कापून ठेवा आणि एक सँडविच वरती ठेवा, तो कुटाणा राहत नाही। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये टोमॅटो टाकू शकतात आणि बाकीच्या व्हेजिटेबल्स सुद्धा टाकू शकतात। तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चिमूटभर साखर टाकायची। तर साखरमुळे छान मस्त एक अशी वेगळीच चव या स्टफिंगला येते। आणि त्यानंतर आपण बघा अर्ध्यातलं अर्ध लिंबू मी ठेवलेलं होतं, तर ते पिळून घ्यायचं आणि हे मिश्रण छान एकजीव मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आता हे स्टफिंग आपलं रेडी आहे। तर 1 ते 2 मिनिटभर मध्यम आचेवरती हे आपल्याला परतून घ्यायचं, कारण आपण यामधल्या सगळ्या भाज्या शिजवूनच घेतलेल्या, त्यामुळे फक्त आपल्याला हे परतायचं आहे। तर बघा याच्यामध्ये मी पिझ्झा मसाला सुद्धा थोडासा टाकलेला आहे। त्यामुळे छान मस्त असा पिझ्झाचा फ्लेवर त्या आपल्या सँडविचला येतो। त्यानंतर हे स्टफिंग आपल्याला छान असं स्मॅश करून घ्यायचे। तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा पावभाजीच्या स्मॅशरने असे स्मॅश करू शकतात। खूप स्मॅश करायचं नाही आपल्याला, असं हलकंसं थोडं थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे।
असं केल्याने आपले स्टफिंग सँडविचमध्ये व्यवस्थित बसतं, खाताना खाली पडत नाही। तर बघा छान मस्त आपलं हे स्मॅश झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे 5 मिनिट। हे स्टफिंग छान माझं थंड करून मी घेतलेलं आहे। तर आता सँडविचसाठी हे रेडी झालेलं आहे। आता सँडविच बनवायला घेऊया। तर आपल्याला सँडविच बनवायला लागणार आहे की स्टफिंग आणि हिरवी चटणी, सॉस, चीज आणि ब्रेड। तर इथे मी गव्हाचे ब्राउन ब्रेड घेतलेले आहे आणि चीज न खिसता स्लाइसेस घेतलेले आहेत। एका प्लेटमध्ये मी 2 ब्रेड घेतलेत। त्यानंतर ब्रेडवरती शुद्ध तूप अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। तुम्ही तुपाऐवजी बटर सुद्धा वापरू शकतात। हिरवी चटणी त्यावरती व्यवस्थित पसरवून घेतली। आता या ग्रीन चटणीच्या लेअरवरती आपण जे स्टफिंग बनवलं होतं बटाटा आणि मटारचं ते छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तर अशा प्रकारे ते स्टफिंग छान चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। वा, मस्तच, खूपच छान असं आपलं हे सँडविच दिसतंय। रोज रोजच्या नाश्त्याला कंटाळा आला की कधीतरी हे सँडविच करायला खूपच उत्तम आहे आणि खूपच सोपी रेसिपी आहे। अगदी झटपट होईल अशी आहे, पण खूपच स्वादिष्ट आहे आणि खूप कमी तेल लागतं याला, म्हणजे ऑइली सुद्धा नाही। तर बघा छान मस्त आपलं हे आता स्टफिंग छान पसरवून झालेलं आहे। माझ्या मुलीला तर खूपच आवडतं बाबा सँडविच। त्यानंतर याच्यावरती आता आपण चीजची अशा प्रकारे स्लाइस ठेवू। तुम्ही खिसून सुद्धा टाकू शकतात। तर माझ्याकडे स्लाइस असल्यामुळे मी स्लाइसच ठेवलेली आहे। त्यानंतर आता दुसरा ब्रेड घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे सॉस लावून घ्यायचा। तुम्ही लाल चटणी असेल तर लाल चटणी सुद्धा लावू शकतात, पण माझ्याकडे आता सॉसच अवेलेबल होता म्हणून मी सॉस अशा प्रकारे छान मस्त सगळ्या बाजूंनी पसरवून घेतला। वा, मस्तच। आता हा सॉस लावलेला ब्रेड आपण ह्या चीज लावलेल्या ब्रेडवरती उलटा टाकायचा आहे। तर बघा अशा प्रकारे मी सॉस लावलेली बाजू चीज लावलेल्या बाजूला टच केलेली आहे। तर मस्त आपलं हे स्टफिंग सँडविच आता फ्राय करण्यासाठी रेडी आहे। तर इथे मी हे सँडविच मेकर घेतलेला आहे। तर मी हे डीमार्टमधून आणलेलं आहे। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा हे फ्राय करू शकतात। तर असं हे ग्रिल सँडविच आपलं आता तयार होते। तर यामध्ये मी अशा प्रकारे हे ठेवून घेतलं आणि वरून सुद्धा असं थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आता सँडविच मेकर बंद करून आपण पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं थोडं तूप लावून घ्यायचं। आता गॅस ऑन करून गॅसवरती आपल्याला हे ग्रिल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मध्यम असा मी बारीक गॅस ठेवलेला आहे, कारण हे सँडविच लगेच जळतं आणि आतून छान मस्त शिजल्या जात नाही, त्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। तर असं आपल्याला 2-2 सेकंद 2-3 सेकंदांनी उलटा पालट शेकून घ्यायचं। एकाच बाजूने तुम्ही ठेवाल तर ते सँडविच जळून जाईल। तर बघा दुसऱ्या बाजूने असं पलटवून घ्यायचं। तव्यावर सुद्धा हे सँडविच छान मस्त भाजल्या जातात, पण माझ्या मुलीला त्याच्यामध्ये असे शेप्स असतात गोल गोल राऊंड राऊंड, तर ते दिसायला तिला खूप आवडतात म्हणून ती मला यावरतीच बनवायला लावते। तर बघा मी 2-3 सेकंदांनी हे लगेच पलटते आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे सँडविच उघडून सुद्धा बघायचे आहे, एखाद्या वेळेस जळण्याची शक्यता असते। तर बघा आता मी उघडून बघते तर नाही झालेलं नाही आहे। तर थोडंसं आपलं छान मस्त ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं। तर अजून तर काही ब्राऊन कलर दिसत नाही, तर पुन्हा आपण थोडंसं त्याला फ्राय करून घेऊ। अजून आपल्याला हे सँडविच परतून घ्यायचं दोन्ही बाजूंनी उलट सुलट। तर बघा मस्त आता ब्राऊन कलरचं झालेलं आहे। वा, खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि वास तर अप्रतिम।
तर बघा दोन्ही साईडने आपलं सँडविच बस झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये आपण हे सँडविच काढून घेऊ. तर बघा मी असं मस्त प्लेटमध्ये आता काढून घेतलं. तर वा, खूपच सुंदर आपलं सँडविच तयार झालेलं आहे. आता सुरीने याचे छान मस्त तुकडे करून घेऊया. तर वा, मस्त छान आपलं सँडविच आता तयार झालंय. तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला सुरीने याचे तुकडे करून घ्यायचे. तर बघा मी तुकडे करून घेतलेत आता. तर मस्त असं आतून असं छान स्टफ केलेलं आणि एकदम चीजी आपलं सँडविच तयार आहे. तर लेयरसुद्धा खूप सुंदर माझ्या सँडविचला पडल्या होत्या आणि बाहेरून सुद्धा छान मस्त क्रिस्पी झालेलं होतं हे सँडविच. तर खूप सुंदर, तुम्ही सुद्धा करून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.